वैद्यकीय क्षेत्रात अनेक अशा टेस्ट आता आल्या आहेत ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी ही व्यवस्थित पार पडू शकते। अनेक वेळा या टेस्ट केल्यामुळे बरेचसे धोके टळतात आणि मूल जे कधी विकलांग होऊ शकतं किंवा काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात ते आपण अवॉइड करू शकतो। यासाठी गर्भधारणा झाल्यानंतर साधारण काही ज्या टेस्ट केल्या जातात त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ब्लड ग्रुप। हे तर तुम्हाला माहितीच आहे। ब्लड ग्रुप जर RH निगेटिव्ह असला किंवा ABO इनकॉम्पॅटिबिलिटी झाली तर मुलाला जन्मजात कावीळ होऊ शकते आणि ह्याच्यासाठी ब्लड ग्रुप हे आजकाल सगळेच तपासून घेतात। पूर्वीच्या काळी अशा कारणामुळे काही मुलं दगावत असत, पण आता जर समजा RH निगेटिव्ह मदर असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला असं करता येतं की डिलिव्हरीनंतर किंवा ॲबॉर्शननंतर काही एक पर्टिक्युलर इंजेक्शन असतं, ते इंजेक्शन दिलं तर त्याच्यानंतरच्या प्रेग्नन्सीमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही। पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये या बायकांना काही प्रॉब्लेम येत नाही, पण त्या पहिल्या प्रेग्नन्सीमुळे आईच्या अंगामध्ये असे काही अँटीबॉडीज तयार होतात की दुसऱ्या प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येऊ शकतो। म्हणून याच्यासाठी आपण काही इंजेक्शन्स, एक पर्टिक्युलर इंजेक्शन आहे ते डिलिव्हरी झाल्यानंतर पहिल्या 2-3 दिवसामध्ये दिलं तर पुढच्या डिलिव्हरीजना त्रास होत नाही। तर हे एक लक्षात ठेवण्यासारखं आहे की जर समजा RH निगेटिव्ह ग्रुप असला तर डिलिव्हरी झाली किंवा ॲबॉर्शन झालं तर ते इंजेक्शन घेणं हे महत्त्वाचं आहे। दुसरं, आपल्याला कधी असं दिसून येतं की एस्पेशली प्रेग्नन्सी झाल्यानंतर डायबिटीस होतो, ज्याला जेस्टेशनल डायबिटीस म्हणतात, आणि तो डायबिटीस नंतर कधी चालूही राहतो पुढे, पण त्या डायबिटीसमुळे मुलाला प्रॉब्लेम येऊ शकतात। आणि जर डायबिटीस आईला निघाला तरीसुद्धा काळजी करायचं कारण नसतं, पण तिला इन्सुलिनवर ठेवायला लागतं, म्हणजे दुसऱ्या अँटी डायबिटिक ड्रग्स देऊन चालत नाही। तर अशासाठी आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस आहे का नाही हे चेक करणं पण महत्त्वाचं आहे। ह्याच्यासाठी जी एक टेस्ट आहे त्याला म्हणतात HbA1c। HbA1c टेस्टमध्ये आपल्याला कळतं की गेल्या 3 महिन्यात साधारण ॲव्हरेज ब्लड शुगरची लेवल काय होती। जर ती बॉर्डरलाईन असेल तर त्याप्रमाणे डाएट सांभाळता येतं, जर समजा ती जास्त असेल तर एक्झॅक्ट ब्लड शुगरची लेवल करून त्याप्रमाणे मग इंजेक्शन्स देऊन आईचं स्वास्थ्य सांभाळलं जातं आणि त्याच्यानंतर त्याप्रमाणे मुलंही व्यवस्थित होऊ शकतं। सो HbA1c ही एक महत्त्वाची टेस्ट आहे। त्याच्यानंतर एक टेस्ट आहे TSH म्हणून। TSH म्हणजे थायरॉईडची टेस्ट आहे। TSH ची लेवल जास्त असेल तर इन दॅट केस त्या बाळालासुद्धा जन्मजात हायपोथायरॉइडिझम होण्याची शक्यता असते आणि जन्मजात हायपोथायरॉइडिझममुळे मेंटल रिटार्डेशन होऊ शकतं। यासाठी TSH तपासणं हे देखील महत्त्वाचं आहे। इन जनरल काही आजार असे आहेत की ते प्रेग्नन्सीमध्ये तपासले जातात। फॉर एक्झाम्पल HHH म्हणजे HIV, HBCG, HCV। त्याच्यामुळे काही प्रिकॉशन्स घ्यायच्या असतील डिलिव्हरीच्या वेळेला आपल्याला आणखीन अशा काही टेस्ट आहेत। फॉर एक्झाम्पल डबल मार्कर हे 11व्या ते 14व्या आठवड्यात करायला लागतं। ह्याच्यासाठी अल्ट्रासाऊंड पण करणं आवश्यक आहे आणि काही ब्लड टेस्ट पण करणं आवश्यक आहे। ह्याच्यावरनं आपल्याला कळतं की मुलामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आहे का, की अशी काही सिंड्रोम्स आहेत म्हणजे डाऊन सिंड्रोम ज्याच्यामुळे मुलं मंदबुद्धीची होतात। तर हे आपल्याला जर आधी कळलं तर ते ॲबॉर्शन करून ती प्रेग्नन्सी अवॉइड करता येते। ह्याच्यासाठी आपल्याला डबल मार्कर करता येतो। आता त्याच्याही पुढे जाऊन त्याच्याहीपेक्षा सेन्सिटिव्ह अशी NIPT म्हणून टेस्ट आली आहे। NIPT टेस्ट म्हणजे नॉन इन्व्हेसिव्ह प्रेग्नन्सी टेस्टिंग। पूर्वी असं होतं की डबल मार्कर हे आपल्याला स्टॅटिस्टिकल रिस्क सांगतं, त्याच्यामुळे डबल मार्कर जर पॉझिटिव्ह आला तर मग आपण कोरियॉन बायोप्सी करायला लागायची। कोरियॉन बायोप्सी म्हणजे जो प्लासेंडा असतो, जिथे बाळाची नाळ आईच्या गर्भाशयाला जिथे चिकटलेली असते तिकडची बायोप्सी घेऊन त्याच्यावरनं आपल्याला नक्की सांगता यायचं की खरंच हे मूल ॲबनॉर्मल आहे का नाही, कारण हे पण फार महत्त्वाचं आहे। कारण डबल मार्कर जर समजा ॲबनॉर्मल आलं तर इट इज नॅचरल की आई आणि त्याची सगळी फॅमिलीज डिस्टर्ब होणार। मग त्यांना ॲक्च्युअल उत्तर द्यायला की खरोखरच मूल ॲबनॉर्मल आहे का नाही ह्याच्यासाठी आपल्याला त्यांचं कोरियॉन बायोप्सी करायला लागायची। पण त्याच्यासाठी आता दुसरी एक टेस्ट आली जी खूप चांगली टेस्ट, सेन्सिटिव्ह टेस्ट आहे आणि ज्याला नॉन इन्व्हेसिव्ह प्रेग्नन्सी टेस्टिंग म्हणतात आणि शॉर्ट फॉर्म त्याचा NIPT असं आहे। ही साधारण 10व्या आठवड्यात करतात। ह्याच्यामध्ये कसं असतं की आईच्या ब्लडमध्ये बाळाच्या प्लासेंटाचे जे सेल्स असतात ते पण असतात आणि त्या सेल्सपासून जर आपल्याला जेनेटिक टेस्ट करता आली तर त्या जेनेटिक टेस्टवरनं आपल्याला कळतं की खरोखरच बाळ ॲबनॉर्मल आहे का। जर असेल तर नॅचरली त्या अर्ली प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला ॲबॉर्शन शक्य असतं आणि हे
हे गव्हर्नमेंटने पण मान्य केलेलं ॲबॉर्शन असतं, त्याच्यामुळे काहीही प्रॉब्लेम नसतो आणि ती प्रेग्नन्सी अवॉइड केली आणि नंतर जर चाइल्ड चांगलं झालं तर फॅमिली सुखी राहते. आणखीन एक मी तुम्हाला मेन्शन करू इच्छितो की एक HB इलेक्ट्रोफोरेसिस म्हणून टेस्ट आहे. आता HB इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये काय कळतं की आईला थॅलेसेमिया मायनरचा ट्रेट आहे का नाही. म्हणजे एक HbA2 म्हणून आपल्याला लेवल कळली की ती जर जास्त असेल तर आईला थॅलेसेमिया मायनर हा ट्रेट असण्याची शक्यता असते. थॅलेसेमिया मायनर ट्रेट जर असेल तर नवऱ्याचंही टेस्टिंग करावं लागतं. जर दोघांमध्येही थॅलेसेमिया मायनर निघाला तर 25% चान्सेस असतात की ती प्रेग्नन्सी थॅलेसेमिया मेजर असू शकेल. मग अशा वेळेला जेनेटिक टेस्ट करून आपल्याला बघायला लागतं की हे चाइल्ड थॅलेसेमिया मेजर आहे का नाही, आणि जर असेल तर ती देखील आपल्याला प्रेग्नन्सी टर्मिनेट करून त्यावेळेचा हा धोका टळतो. कारण थॅलेसेमिया मेजरचा आपण नेहमी फार म्हणजे एवढा खरं आहे की थॅलेसेमिया मेजर जर बाळाला असेल तर त्या फॅमिलीचं आयुष्य अतिशय दुःखद होतं. कारण त्या बाळाला सतत ट्रान्सफ्युजन्स लागत राहतात, शिवाय वेगवेगळी औषधं द्यायला लागतात. त्याच्यामुळे आणि बऱ्याच वेळेला त्यांची ग्रोथ चांगली होत नाही आणि बऱ्याच वेळेला मॉर्टॅलिटी होते. आणि त्याला ते क्युअर करायचं असेल तर ट्रान्सप्लांट जी लाखो रुपयामध्ये त्याची किंमत आहे ते करायला लागतं. तर ते करण्यापेक्षा जर आपण आईचं ब्लड तपासलं आणि त्यात ट्रेट आहे असं कळलं आणि वडिलांचंही ट्रेट आहे असं कळलं तर त्या प्रेग्नन्सीमध्ये आपण चेक केलं आणि कळलं की मूल, कारण 25% ॲबनॉर्मल मुलं होतात पण 75% नॉर्मल असतात. त्याच्यामुळे 75% जर बसत असेल तर ती प्रेग्नन्सी आपण चालू ठेवू शकतो. 25% असेल तर आपण टर्मिनेट करू शकतो, पण पुढचा धोका आपण टाळू शकतो. ह्याच्यासाठी आपण ही टेस्ट असते. तर म्हणून थॅलेसेमिया मेजर हा आपल्याला अवॉइड करण्यासाठी ही खरोखरच एक चांगली टेस्ट आहे. ह्या सर्व टेस्ट आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये केल्यानंतर बऱ्यापैकी प्रोटेक्शन मिळतं आणि प्रेग्नन्सी नॉर्मल होते, आणि याच्यासाठी हे आपल्याला माहिती असायला पाहिजे.